नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र राम कोशे, केअर ऑर्गनायझेशन बडनेरा आणि ही माझी टीम. आज आम्ही आलेलो आहे स्नेक रिलीज करायला, ज्यामध्ये एक इंडियन रॉक पॅथॉन आहे, एक रॅट स्नेक आहे आणि एक इंडियन स्पेक्टाकल कोब्रा आहे, जो आता आम्ही रिलीज करणार आहोत. हे तीनही साप आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून रेस्क्यू केलेले आहे. तर ते आम्ही फॉरेस्ट विभागात नोंद करून फॉरेस्ट एरियामध्ये सोडायला आलेलो आहे. हा जो साप आपण बघत आहात हा आहे इंडियन स्पेक्टाकल कोब्रा. हा एक विनमस प्रजातीचा साप आहे आणि ज्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नामक विनम आढळला जाते. तर हा तुम्ही बघत आहात इंडियन स्पेक्टाकल कोब्रा, जो एक विनमस स्नेक आहे, ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नामक विनम आढळते. आणि हे जे तुम्ही बघत आहात ज्याला फणा पण म्हणू शकतो आपण, हे त्याचं हूड आहे, ज्यामध्ये तो समोरच्याला घाबरण्यासाठी हूड काढतो, फणा काढतो. आणि याच्या मागे जे तुम्ही बघताय ते याच्या मागे जे तुम्ही बघतायत हे आहे त्याचं स्पेक्टॅकल, म्हणून याला इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा असे म्हणतात. मराठीत याला नाग पण म्हणतात. आणि हा जो आपण दुसरा साप बघत आहात हा आहे रॅट स्नेक. हा एक नॉन विनमस प्रजातीचा साप आहे, ज्याला आपण धामणसुद्धा म्हणतो. हा आहे इंडियन रॉक पायथॉन, ज्याला अजगर असे म्हणतात. हा पण नॉन विनमस प्रजातीचा स्नेक आहे. तर मित्रांनो, आपण आता या ज्या 3 रेस्क्यू केलेल्या सापांना आता रिलीज करणार आहोत. बघू शकता कशा प्रकारे आपण याला रिलीज करतो त्यांच्या अधिवासामध्ये. मित्रांनो, या तिन्ही सापाला आपण सुरक्षितपणे रिलीज केलेलं आहे त्यांच्या अधिवासामध्ये. आणि अशाच प्रकारे आमचे रेस्क्यू व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thanks for watching. A like would be appreciated. And don't forget to subscribe.